तुमचा भाऊ आजपर्यंत केटीएचएमला कधी गेलेला नव्हता आणि गेला तर आहे ना एकटा काही जाणार नव्हतं. मग काही यशला पण सोबत बोलून घेतलेलं. म्हटलं काय विषय नाही, डायरेक्ट हार्डच राहणार आज तर. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी आहे तेजस सोनवणे. आज मस्तपैकी जायचं होतं मला नाशिकला. म्हटलं चला आज कॉलेज वगैरे फिरून यावं, थोडा टाइम पण होता. मग काय काढली आपली गाडी साफ करायला, गाडी वगैरे साफ करून घेतली. म्हटलं चला आता जायचाच विषय राहिला बरं का. मग काय बाबांचं पण आवरलेलं. मग आपलं जर्किंग वगैरे घेऊन घेतलं. मग काय भरोसा कधी पाऊस लागला, आणि जर्किंग तर घेतलं. आपली शाल कशी राहील भाऊ मागं, शाल वगैरे पण घेतली. त्यानंतर मस्तपैकी निघालो, गाडीची अर्धी टाकी पॅक केली पेट्रोलनी आणि निघालो मस्तपैकी ताराबादकडनं. म्हटलं चला आता काय विषय, रस्त्याला लय धूळ दिसत होती भाऊ. म्हटलं मग काय करायचं, मग काय आपली शाल होती मस्तपैकी चेहऱ्याला गुंडाळून घेतली आणि त्यानंतर निघालो मस्तपैकी सोगरसमध्ये सँडविच खायला. मस्त कडी सँडविच खाल्ला हो. आणि त्यानंतर बाबांनी गाडी घेतली. बाबांनी ते काही जास्त वेळ गाडी चालवत नव्हते. म्हटलं चला आपणच आपल्या हातात गाडी गाडी आपल्या हातात घेतली आणि त्यानंतर निघालो नाशिकला डायरेक्ट केटीला. आता केटीएचएमला गेलो भाऊ, तिथे बघतो ना मोकार मोठं कॉलेज आणि लई बरोबर. म्हटलं काही विषयच नाही, आपण एकटा कसं काय फिरणार. मग काय यश भाऊला पण सोबत बोलवलेलं, यश भाऊ पण येऊन लागलेला. म्हटलं चला आता काही विषयच नाही बरं का. म्हटलं यश भाऊ आहे, त्याचं पण ऍडमिशन करायचं होतं. मग काय त्याच्या ऍडमिशन बद्दल थोडंफार विचारून घेतलं आणि आपलं पण थोडं विचारलं. ते सर काही नव्हते. मग काही तिथे नंबर वगैरे घेतला आणि त्यानंतर निघालो केटीच्या बाहेर. म्हटलं कॉलेजचे एक नंबर आहे बघा, काही विषयच नाही, तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं ना बिंदास घ्यावं, काही विषयच नाही. मग म्हटलं चला आता लग्नाला पण जायचं होतं. मग काय बाबांनी मी आलेलो लॉन्चला, आणि याचा पुढचा पार्ट 2 लागत आहे तर कमेंट करा.